मित्रांनो, भारतातील सगळ्यात मोठं ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म जे की अनअकॅडमी आता आपल्या एमपीएससी पोलीस भरतीसाठी अवेलेबल झालाय। या ठिकाणी अनअकॅडमी लर्निंग ॲप इन्स्टॉल करा। सगळा कंटेंट मोफत पाहायचा असेल तर इन्स्टॉल केल्याबरोबर या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाका, एमपीएससी हे टॅब सिलेक्ट करा आणि नंतर कोणताही व्हिडिओ टेस्ट सिरीज सोडताना तुम्हाला अनलॉक कोड विचारेल, त्या अनलॉक कोड मध्ये टाकून द्या SOHELLIV सोहेल लाईव्ह। तुम्हाला सगळा कंटेंट फ्री ऑफ कॉस्ट पाहता येईल। या ठिकाणी इंडियाचे टॉप एज्युकेटर्स तुम्हाला मार्गदर्शन करतात, सगळ्याचे लाईव्ह लेक्चर्स होतात। त्यासाठी तुम्हाला अनलॉक कोड काय टाकावा लागेल, SOHELLIVE। सोबतच मित्रांनो, राज्यसेवा प्रिलिमची बॅच लॉन्च झाली आहे। अतिशय इम्पॉर्टंट बॅच आहे मित्रांनो, लवकरात लवकर याच्यासाठी एनरोल करा। लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। सोबतच पोलीस भरतीसाठी मोफत टेस्ट सिरीज सोडवायची असेल, लिंक मी दिलेली आहे। लवकरात लवकर इथे जॉईन करा मित्रांनो, बरेचसे फायदे तुम्हाला याला प्राप्त होतील। दररोज T20 फ्री टेस्ट सिरीज 20 प्रश्न चालू घडामोडीचे 30 ते 750 पर्यंत असते। तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट सोडू शकता, यासाठी सुद्धा अनलॉक कोड टाकावा लागतो आणि तो काय आहे, SOHELLIVE। हाय फ्रेंड्स, आपल्या सर्वांचे आमच्या युट्यूब चॅनल SM गायडन्स पॉइंट मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, पोस्ट भरतीच्या परीक्षा सुरू झाल्या आहे। 5 तारीख 6 तारखेला कंटिन्यू 2 दिवस परीक्षा झाल्या। जानेवारी 2021 मध्ये या परीक्षा होत आहे। MTS पदासाठीच्या परीक्षा काल आणि आज झाल्या। तर आजच्या व्हिडिओमध्ये स्पेशल आता ज्यांच्या परीक्षा राहिल्या त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट हा व्हिडिओ राहणार आहे, कारण याच्यामध्ये आतापर्यंत परीक्षेत कोणते प्रश्न विचारले आणि त्यांचं उत्तर काय असणार ते मी तुम्हाला आज सगळं समजा, आणि सोबतच हे प्रश्न तुम्हाला येणाऱ्या पुढच्या परीक्षेसाठी फार महत्वपूर्ण राहणार आहे। त्यानं तुम्ही गेस करू शकता की कोणत्या टाईपचे प्रश्न एक्झाम मध्ये विचारले जातात। आणि तुम्हाला जर या प्रश्नांची PDF पाहिजे असेल तर खाली तुम्हाला स्क्रीनवर जो मोबाईल नंबर दिसत आहे त्याच्यावर व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट ही सगळी PDF अवेलेबल करून देईल। ओके, तर जास्त वेळ न करता व्हिडिओची सुरुवात करूया। जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल लगेच चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील। आणि मित्रांनो, व्हिडिओला लाईक करणे विसरत जाऊ नका। तर चला पाहूया कोणते प्रश्न एक्झाम मध्ये विचारलेले आहेत। पहिला प्रश्न बघा मित्रांनो, याच्या एक्झाम मध्ये चाललेला आहे, आसाम या राज्याची राजधानी कोणती? इटानगर, दिसपूर, ऐजवाल की कोहिमा? आता याच थोडं, इटानगर कोणाची आहे? इटानगर अरुणाचल प्रदेशची आहे। दिसपूर ही आसामची राजधानी, हे आन्सर करेक्ट आहे। ऐजवाल मिझोरमची आहे, कोहिमा नागालँडची आहे। ओके, तर याचा आन्सर काय, ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर आहे दिसपूर। प्रश्न क्रमांक 2, नागालँड या राज्याची राजधानी कोणती? आताच तुम्हाला सांगितलं कोणती होती, कोहिमा। कोहिमा ही नागा, म्हणजे ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर आहे। ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। प्रश्न क्रमांक 3, परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्याकरिता कोणती मोहीम राबवली गेली? अतिशय इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे आणि याचं उत्तर आहे ऑपरेशन समुद्र सेतू। 1 नंबरचं उत्तर आहे ऑपरेशन समुद्र सेतू। प्रश्न क्रमांक 4, पेंच राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? महाराष्ट्र, आसाम, राजस्थान की मध्य प्रदेश? आणि याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 4 मध्य प्रदेश। मध्य प्रदेश मधून पेंच नावाची एक नदी वाहते, त्या ठिकाणीच हा अभयारण्य, त्याच्यामुळे त्याला पेंच नाव देण्यात आलं होतं। प्रश्न क्रमांक 5, कावेरी नदीचा उगम कोणत्या राज्यातून होतो? तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र की मध्य प्रदेश? आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 कर्नाटक। ब्रह्मगिरी या पर्वतातून याचा उगम होतो, कर्नाटक मधील। प्रश्न क्रमांक 6, बुलंद दरवाजा कोणत्या ठिकाणी आहे? आग्रा, सुरत, फतेपूर सिक्री की अहमदाबाद? आणि हा कुठे आहे मित्रांनो, ऑप्शन नंबर 3 फतेपूर सिक्री। कोण बांधला होता? हा बांधला होता अकबरनं। यानं जेव्हा गुजरात हे राज्य जिंकलं होतं ना, तर जिंकल्यानंतर त्याचं वेलकम करण्यासाठी हा फतेपूर सिक्री आग्र्याच्या जवळ आहे, तिथं हा फतेपूर बुलंद दरवाजा बांधण्यात आला होता। प्रश्न क्रमांक 7, अष्टप्रधान मंडळातील प्रधान कोण? अमात्य, सुमंत, पेशवा की सेनापती? सगळे अष्टप्रधान मंडळातील त्याच्यातला, परंतु त्याच्यातला प्रधान कोण? त्याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 पेशवा आहे त्याच्यातला प्रधान असायचा। प्रश्न क्रमांक नेक्स्ट पाहूया। प्रश्न क्रमांक 8, राजपूत शासक जयसिंह व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दरम्यान कोणता तह झाला? पुरंदरचा तह, पानिपतचा तह, घाटीचा तह की रायगडचा तह? अतिशय इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे आणि आपल्याला हा माहित झाला पाहिजेच, कारण की पिक्चर सुद्धा याच्यावर सध्या नुकताच येऊन गेला, आपल्याला सगळ्यांना माहित असेल। ऑप्शन नंबर 1 उत्तर आहे पुरंदरचा तह। प्रश्न क्रमांक 9, कोरोनाचा विषाणू सर्वप्रथम कोणत्या ठिकाणी आढळला? ज्वलंत विषय, करंट अफेअर, चालू घडामोडीतील? याचं उत्तर लगभग सगळ्यांनाच माहित आहे, चीन। पण चीन मध्ये कुठं? वुहान या स्टेटमध्ये। नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 10, वैदिक संस्कृती कालखंड कोणता? इसवी सन पूर्व 1600 ते 1800, 1500 ते 500, 500 ते 100, 2000 ते 1500? आणि याचं योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन नंबर 2 इसवी सन पूर्व 1500 ते 500। मग हे पूर्वखंड, पूर्व वैदिक संस्कृतीचा वेगळा आहे, उत्तरखंड वेगळा आहे, म्हणजे याचा थोडा डीप मध्ये जाता येते। प्रश्न क्रमांक 11, मनी ऑर्डर सेवाची सुरुवात कधीपासून झाली? 1800, 1500,
इसवी सन 1880 की 1550? आणि याचा योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 3 1880. इसवी सन 1880 पासून मनी ऑर्डरची सुरुवात झाली. प्रश्न क्रमांक 12. महाराष्ट्राचे वनमंत्री कोण? दत्तात्रय भरणे, संजय राठोड, सुधीर मुनगंटीवार की छगन भुजबळ? दत्तात्रय भरणे हे वनमंत्री आहेत पण राज्यमंत्री आहेत. संजय राठोड हे वनमंत्री आहे. ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर राहील. ओके. प्रश्न क्रमांक 13. महाराष्ट्राचे पाणी पुरवठा मंत्री कोण? गुलाबराव पाटील, अमित देशमुख, बाळासाहेब पाटील की संदीपान भुमरे? आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 गुलाबराव पाटील. प्रश्न क्रमांक 14. गोदावरीची लांबी किती? 1300 किमी, 1160 किमी, 1060 किमी की 1465 किमी? आणि याचं उत्तर आहे 1465 किमी. प्रश्न क्रमांक 15. पोस्ट पेमेंट बँकेची सुरुवात कधी झाली? 1 ऑगस्ट 2018, 1 एप्रिल 2020, 1 सप्टेंबर 2018 की 1 एप्रिल 2020? आणि याचं उत्तर आहे 1 सप्टेंबर 2018. प्रश्न क्रमांक 16. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री कोण आहेत? स्मृती इराणी, थावरचंद गेहलोत, प्रकाश जावडेकर की नितीन गडकरी? आणि याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 2 थावरचंद गेहलोत. प्रश्न क्रमांक 17. भारतातील सर्वात पहिला साक्षर जिल्हा कोणता? अर्नाकुलम, थिरुवनंतपुरम, नोएडा की मुंबई? आणि उत्तर ऑप्शन नंबर 1 अर्नाकुलम. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 18. अकोल्याचे खासदार कोण? प्रकाश आंबेडकर, बच्चू कडू, संजय धोत्रे की प्रकाश पाटील? आणि उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 संजय धोत्रे. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 19. दांडी यात्रा सुरुवात कधी झाली? 6 एप्रिल 1930, 5 एप्रिल 1930, 10 मार्च 1930 की 12 मार्च 1930? आणि याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 4 12 मार्च 1930. 6 मार्चला ती 12 मार्च 1930 आणि 6 मार्चला ती पोहोचली होती. प्रश्न क्रमांक 20. भारताने जगाचे किती क्षेत्र व्यापले आहे? इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे आणि याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 2.42%. प्रश्न क्रमांक 21. ध्वनीचा वेग सर्वाधिक कोणत्या माध्यमात असतो? द्रव, स्थायू, वायू की निर्वात पोकळी? आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 स्थायू मध्ये सर्वात वेगवान असतो. ओके. निर्वात पोकळीमध्ये तर आवाजाचे लहरी प्रवास म्हणजे ट्रॅव्हलच करू शकत नाही. प्रश्न क्रमांक 22. संत जनाबाई कोणाच्या शिष्या होत्या? संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत नामदेव की संत तुकडोजी महाराज? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 संत नामदेव. प्रश्न क्रमांक 23. भारताचे 12वे राष्ट्रपती कोण होते? प्रतिभाताई पाटील, प्रणव मुखर्जी, रामनाथ कोविंद की एपीजे कलाम? आणि याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 प्रतिभाताई पाटील. ओके. प्रतिभाताई पाटील कारण महाराष्ट्राचे होते त्याच्यामुळे हा प्रश्न विचारण्यात आलेला असावा. प्रश्न क्रमांक 24. नीती निर्देशक तत्व कोणत्या देशाकडून घेण्यात आले? दक्षिण आफ्रिका, आयर्लंड, जर्मनी की अमेरिका? हे नीती निर्देशक तत्व आयर्लंड कडून घेण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 25. शीख धर्माचे पहिले गुरु? गुरु अंगद देव, गुरु रामदास, अर्जुन देव की गुरु नानक? सोपा प्रश्न आहे. उत्तर आहे ऑप्शन 4 गुरु नानक. प्रश्न क्रमांक 26. आत्मीय सभेची स्थापना कोणी केली? स्वामी दयानंद सरस्वती, राजा राममोहन राय, स्वामी विवेकानंद की आत्माराम पांडुरंग? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 राजा राममोहन राय यांनीच ब्राह्मो समाजाची सुद्धा स्थापना केलेली आहे. लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 17. गुरु शिखर कोणत्या पर्वत रांगेत आहे? छोटा नागपूर, विंध्य, अरवली की माळवा? आणि उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 अरवली. प्रश्न क्रमांक 18. वेद किती आहेत? 4, 3, 5 की 6? 4 वेद आहे ना. अथर्ववेद, यजुर्वेद, अजून ऑप्शन मध्ये सांगा अजून कोणकोणते? एकूण 4 वेद आहेत. ओके. आणि मित्रांनो अजून कोणकोणते प्रश्न आले होते ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी जे प्रश्न काढले त्याच्याशिवाय अजून तुम्हाला कोणते प्रश्न माहीत आहेत ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगणं विसरू नका. प्रश्न क्रमांक 29. नेहरूंनी कोणत्या वर्षी कुठे प्रथम झेंडा फडकवला? कुठे आणि कोणत्या वर्षी? 15 ऑगस्ट 1947 दिल्ली येते, 22 जुलै 1947 दिल्ली येते, 15 ऑगस्ट 1947 मुंबई येते आणि 22 जुलै 1947 मुंबई येते. ते उत्तर काय? 15 ऑगस्ट 1947 दिल्ली येते. आणि हा जो आहे ना 22 जुलै 1947 या दिवशी आपला जो तिरंगा झेंडा आहे त्याला स्वीकृत करण्यात आलं होतं. प्रश्न क्रमांक 30. बोडो भाषा कुठे बोलली जाते? असम, महाराष्ट्र, गुजरात की छत्तीसगड? आणि याचा योग्य उत्तर आहे मित्रांनो असम ऑप्शन नंबर 1. आता सध्या जो एनआरसी वरून जो वाद पेटला होता ना CAA आणि NRC वरून, तिथं बोडो आणि इतर जे लोक आहेत त्यांच्यामध्येच हा वाद पेटलेला होता. प्रश्न क्रमांक 31. जयदेव लिखित गीता गोविंदम कोणत्या भाषेत आहे? मराठी, आसामी, संस्कृत की पाली? आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 संस्कृत. प्रश्न क्रमांक 32. कलिंगा पुरस्कार कोणती संस्था देते? रेड क्रॉस, मॅगेसेस, वर्ल्ड बँक, युनेस्को? कलिंगा पुरस्कार युनेस्को देते. लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 33. नाटोचा शेवटचा सदस्य देश कोणता? तुर्की, मॅसिडोनिया, फ्रान्स की अल्बानिया? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 मॅसिडोनिया. हा 2019 मध्ये नाटोचा सदस्य देश बनला आहे. प्रश्न क्रमांक 34. मंगल पांडे यांनी कुठे उठाव केला? फैजाबाद, सुरत, बराकपूर की कोलकाता? उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 बराकपूर.
प्रश्न क्रमांक 35, राष्ट्रीय चळवळीत फूट कोणत्या अधिवेशनात पडली? 1907चे सुरत अधिवेशन, 10चे अलाहाबाद अधिवेशन, 17चे कलकत्ता आणि 19चे नागपूर. तर हे आहे ऑप्शन नंबर 1, 1907चे सुरत अधिवेशन. याच्यामध्ये कोणामध्ये फूट पडली होती? मवाळ गट व जहाल गट याच्यामध्ये उभी अशी फूट पडली होती. आणि याच्यामध्ये नाही का मित्रांनो, जहाल गट जो आहे ना तो वर्चस्व याचं बनत गेला होता आणि जवळपास काँग्रेस यांच्याच कब्जामध्ये येणार होती. परंतु यानंतर जेव्हा महात्मा गांधी भारतात आले तर पुन्हा मवाळ गट याच्यात वरचढ ठरला आणि त्यांनी पूर्ण काँग्रेसला काबीज करून टाकलं. प्रश्न क्रमांक 36, जगातील कोणता देश पोलिओ मुक्त झाला? म्हणजे हा करंट अफेअरशी रिलेटेड प्रश्न होता. म्हणजे नुकताच कोणता देश पोलिओ मुक्त झाला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो नायजेरिया. ऑप्शन नंबर 4 नायजेरिया. आता हा नायजेरिया आफ्रिका खंडातील शेवटचा असा देश होता की जिथे पोलिओचे पेशंट होते, परंतु आता या देशातही पोलिओचे पेशंट राहिले. तर पूर्णच्या पूर्ण आफ्रिका खंड आता पोलिओ मुक्त झाला आहे. प्रश्न क्रमांक 37, बिहू सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? केरळ, आसाम, पंजाब की हरियाणा? उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 आसाम. आसामशी संबंधित बरेचसे प्रश्न याच्यामध्ये दिसत आहेत. प्रश्न क्रमांक 38, दादासाहेब फाळके पुरस्कार कशाशी संबंधित आहे? सिनेमा, खेळ, पत्रकारिता की समाजसेवा? आणि उत्तर आहे सिनेमा. ऑप्शन नंबर 1. प्रश्न क्रमांक 39, CII फुल फॉर्म काय? CII चा फुल फॉर्म सांगा. कॉन्फिडन्स ऑफ इंडियन इंडस्ट्री, कॉन्फिडरेशन ऑफ इंडियन इरा, कॉन्फिडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री यापैकी नाही तर कॉन्फिडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री. ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 40, डीजीपीचा फुल फॉर्म डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस, डिव्हिजन जनरल ऑफ पोलीस की डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस? आणि उत्तर ऑप्शन नंबर 3 डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस. प्रश्न क्रमांक 41, आकारमानानुसार सर्वात मोठं राज्य कोणतं? राजस्थान, उत्तर प्रदेश, गुजरात की पश्चिम बंगाल? उत्तर आहे राजस्थान. आणि जर लोकसंख्येनुसार सगळ्यात मोठं राज्य उत्तर प्रदेश. ओके, लोकसंख्या सगळ्यात जास्त उत्तर प्रदेशमध्ये आहे, परंतु आकारमान राजस्थानचा मोठा आहे. तर हे जवळपास 41 प्रश्न मला सापडले. तुम्हाला अजून कोणते नवीन प्रश्न जे याच्यात नाही आले, जे परीक्षेत आले होते, ते प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. कारण जे आपले बाकीचे विद्यार्थी ज्यांचे टेस्ट उद्या परवा आहे त्यांना याचा फार मोठा फायदा होऊ शकतो. नक्कीच मित्रांनो कमेंट करा. आणि ज्याला कोणाला ही PDF पाहिजे असेल व्हॉट्सअपवर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला ही PDF अवेलेबल करून देईन. तर आजच्या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद. मित्रांनो, अनअकॅडमीवर तुम्ही प्लस कोर्स सुद्धा जॉईन करू शकता आणि त्या ठिकाणी तुम्ही जर अनलॉक कोड SOHELLIV हा कोड वापरला तर तुम्हाला 10% डिस्काउंट भेटून जाईल. प्लस कोर्सचे भरपूर असे फायदे आहे मित्रांनो. कोरोनाच्या काळात तुम्हाला बाहेर जायची गरज नाही, घरी बसल्या सगळे कोर्स तुम्ही स्टडी करू शकता. अनलिमिटेड कंटेंट तुम्हाला भेटेल. इंडियाचे टॉप एज्युकेटर्स तुम्हाला मार्गदर्शन करतील. सगळा सिलेबस कव्हर करून दिला जाईल. रेग्युलर डाऊट क्लिअरिंगचे सेशन असतात. स्टडी मटेरियल भेटेल सगळ्या PDFच्या स्वरूपात. आन्सर रायटिंगचे सेशन असतात. मेंटर्स पर्सनल तुम्हाला लाईव्ह सेशन्स मध्ये गायडन्स करतील. लाईव्ह टेस्ट, विषय न्याय टेस्ट, मॉक टेस्ट होतील. सगळ्या टेस्टचं विश्लेषण तुम्हाला करून दिल्या जाईल, ते सुद्धा टॉप एज्युकेटर्स कडून. तर अनअकॅडमी लर्निंग ऍप आजच आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा आणि आपली एक जागा पक्की करा.